Welcome back to Unlock PCMA Academy. In today's class, we are going to talk about the next and the last taxonomical aid, that is key. आणि तेही फक्त 5 मिनिटांमध्ये, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मुलांना यामध्ये प्रॉब्लेम येतो, म्हणजे एक्झॅक्टली कॉन्सेप्ट नेमका काय आहे कीचा तो समजत नाही. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा हा जो भ्रम आहे की बद्दलचा की खूप एक्स्ट्रा काय तर असेल म्हणून ते तुमचं सर्व काही डोक्यातून निघून जाईल आणि इझिली तुमचे हे जे कॉन्सेप्ट आहेत हे तुमच्या डोक्यामध्ये बसून जाईल. ओके, तर आपण कीला समजण्यासाठी सर्वात आधी एक उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात. ओके, मॉलमध्ये गेलात आणि तुम्हाला काय घ्यायचंय? एखादा ड्रेस घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, फॉर्मल ड्रेस घ्यायचा आहे. तर सर्वात आधी तुम्ही काय करणार? सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कॅटेगराईजला पाहणार. नेमकं मॉलमध्ये किती कॅटेगरीज आहेत, कोणतं शॉप कुठल्या ठिकाणी आहे. ओके, तर सर्वात आधी तुम्ही क्लॉथिंग सेक्शन पाहणार, फूड सेक्शन पाहणार, इलेक्ट्रॉनिक्स पाहणार. पण तुम्हाला काय पाहिजे? क्लॉथिंग सेक्शन. तर तुम्ही सिलेक्ट केलं कशाला? क्लॉथिंग सेक्शनला सिलेक्ट केलं आणि तुम्ही पुढे गेलात. ओके, मग एक ऑप्शन सिलेक्ट केलं आणि त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला अजून 2 ऑप्शन्स भेटले. एक असेल मेनसाठी पाहिजे का वुमनसाठी पाहिजे. तर त्यामध्येही तुम्ही समोर जाऊन सिलेक्ट केलं की ठीक आहे, आम्हाला वुमनसाठी पाहिजे. परत समोर गेल्यावरती तुम्हाला 2 ऑप्शन्स आले आणि त्यांनी म्हणले की तुम्हाला फॉर्मल पाहिजे का कॅज्युअल पाहिजे. तर तुम्ही सिलेक्ट केलं फॉर्मल पाहिजे. ओके, तर हे जे आहे म्हणजे काय की जस्ट लाईक दॅट, की तुम्ही एखाद्या प्लांटला असो, एखाद्या ऑर्गॅनिझमला असो, तुम्ही यामध्ये आयडेंटिफाय करता. तर यामध्ये जस्ट लाईक की जसे मी एक्झाम्पल दिले की इथं 2 ऑप्शन दिलेले आहेत, मेन आणि वुमन. इथं पण 2 ऑप्शन्स आहेत, फॉर्मल आणि कॅज्युअल. इथे पण असतील, क्लॉथिंग असेल, दुसरं इलेक्ट्रॉनिक्स असेल, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सेक्शन एखाद्या मॉलमधलं, किंवा ब्युटी प्रोडक्टचं एखादं सेक्शन असेल. तर इथेही 2 ऑप्शन दिलेले आहेत. ओके, तर त्यामधनं तुम्हाला परफेक्ट ऑप्शन चूज करून समोर जायचं आहे आणि तुमचं जे तुम्हाला जे एक्झॅक्ट गोष्ट पाहिजे आहे ती गोष्ट तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही इथं चुकलात, जर तुम्हाला पाहिजे क्लॉथ पाहिजे, तुम्हाला फॉर्मल ड्रेस पाहिजे आणि तुम्ही गेलात इलेक्ट्रॉनिक्समध्ये, पहिल्या स्टेपमध्ये जर तुम्ही चुकलात तर ऑब्व्हियसली सर्व काही तुमचं चुकून जाईल ना. त्यामुळे की मध्ये आयडेंटिफिकेशन, ऑब्झर्वेशन करणं खूप जास्त महत्वाचं असतं. ओके, तर नेमकं की हे आहे काय आपण जाणून घेऊ. तर अशाच प्रकारे आपल्या बायोलॉजीला सुद्धा आपण इझिली शिकू शकतो तुमच्या डेली लाईफशी रिलेट करत. ओके, सो वाय डू वी नीड की? अरे बाबा, कीची आम्हाला गरज का पडली? कारण आम्हाला माहितीये मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिझम एक्झिस्ट करतात, खूप प्रकारचे ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत आणि त्यामधले बरेच ऑर्गॅनिझम सिमिलर दिसतात, सारखे दिसतात. आणि आयडेंटिफिकेशन बिकम डिफिकल्ट. सारखे दिसल्यामुळे काय, आयडेंटिफाय करणं अवघड जातं, डिफिकल्ट जातं. तर त्याचं सोल्युशन काय आहे, या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे, तर ते आहे की. तर याच्या सहाय्याने, याचं हेल्प घेऊन आपण कुठल्याही ऑर्गॅनिझमला इझिली अंडरस्टँड करू शकतो, ओळखू शकतो की तो कुठल्या स्पीसीजचा आहे, त्याचं नाव काय आहे आणि सर्व काही गोष्टी. ओके, तर नेमकं हे की काय आहे, नेमकं त्याचे स्टेप्स कोणते आहेत, स्टेप बाय स्टेप आपण कीला ओळखून घेऊ. तर की हा डिफरन्सवर बेस्ड असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे डिफरन्सवर बेस असतो. प्रत्येक स्टेपला तुम्हाला 2 अपोजिट ऑप्शन दिलेले असतात. ओके, सो दिस इज स्टेप 1, दिस इज स्टेप 2. इथे आहे विंग्स प्रेझेंट आहेत, इथं आहे विंग्स अब्सेंट आहेत. ओके, अपोजिट ऑप्शन आहे, बरोबर. आणि या दोन्ही ऑप्शनला म्हटलं जातं काय, कपलेट. इथं दिलेलं आहे पहा, चूज कपलेट म्हटलं जातं कशाला, पेअर ऑफ टू स्टेटमेंट. 2 स्टेटमेंट आहेत, विंग्स आहे, विंग्स नाहीये. 2 स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला, तर त्या दोन्ही स्टेटमेंटला काय म्हटलं जातं, कपलेट म्हटलं जातं. आणि त्यातल्या सिंगलला, इथं फिदर्स, सिंगलला काय म्हटलं जातं, लीड. इथं सिंगल स्टेटमेंट कोणते, विंग्स, त्याला म्हटलं जातं लीड. दोघांना टुगेदर म्हणतात कपलेट, सिंगल असेल तर म्हणतो आपण लीड. ओके, ऍट इच स्टेप 2 ऑप्शन्स असतात आपल्याकडे, चूज करेक्ट वन. त्यापैकी आपल्याला करेक्ट वन चूज करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, इथे एखादा ऑर्गॅनिझम आहे, एखादा ॲनिमल आहे. ओके, ॲनिमल आहे, जस्ट लाईक दॅट, समजून घ्या. तर सर्वात आधी आपल्याला त्याला ऑब्झर्व करायचे. ऑब्झर्व करून पाहायचं की त्याच्यावरती विंग्स प्रेझेंट आहेत का. पाहायचं, ऑब्झर्व केलं, विंग्स याच्यावरती तर नाहीयेत. ओके, विंग्स नाहीयेत म्हणून आपण नो विंग्सला सिलेक्ट करून समोरच्या स्टेपकडे जायचं, स्टेप नंबर 3 कडे जायचं. ओके, त्यानंतर सेकंड स्टेप नंतर आपल्याला पाहायचं त्याच्यावरती फिदर्स आहेत का किंवा फिदर्स नाहीयेत. तर ऑब्झर्व करून जर आपल्याला त्यावरती फिदर्स दिसले तर आपण समजून जायचं तो बर्ड आहे. ओके, तर हे सर्व गोष्टी असतात की मध्ये. की मध्ये मुळात तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले असतात, 2 स्टेटमेंट्स दिलेले असतात इथे, आणि त्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं एकच. ओके, एखादं सिलेक्ट करून मग दुसऱ्या स्टेपकडे जायचं असतं आणि दुसऱ्या स्टेप मधनं सुद्धा बरोबर ऑप्शन चूज करायचं असतं. आणि या सर्व गोष्टी आपण करतो कशावरनं, ऑब्झर्वेशन करून.
एखाद्या प्लांटचं, एखाद्या ऑर्गॅनिझमचं आपण ऑब्झर्व करतो, त्यांना ऑब्झर्वेशन करून आपण या सर्व गोष्टी चूज करतो. ओके. सो सर्वात आधी ऑब्झर्व करतो, चूज करतो आणि मूव्ह अहेड, समोर जातो आणि स्टेप बाय स्टेप हे डिसिजन घेतो आणि आपल्याला करेक्ट ॲनिमल असो, करेक्ट ऑर्गॅनिझम काही असो आपल्याला मिळून जातं. ओके. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या एक्झाममध्ये नीटमध्ये येणारा क्वेश्चन म्हणजे नेमकं कपलेट काय आहे आणि लीड काय आहे. तर जे 2 स्टेटमेंट असतात, 2 अपोझिट स्टेटमेंट असतात त्याला आपण म्हणतो कपलेट आणि त्यातल्या सिंगल स्टेटमेंटला आपण म्हणतो लीड. 2 लीड्स मिळून एक कपलेट तयार होतं. ओके. आता हे काय आहेत? हे 2 लीड आहेत. हे 2 लीड मिळून काय होणार? सिंगल कपलेट तयार होणार. ओके. आता सर्वात इम्पॉर्टंट टर्म्स काय आहेत? की डज नॉट गिव्ह डायरेक्ट आन्सर. आपल्याला इथं स्पून फीडिंग की करत नाही. की आपल्याला एकदम डायरेक्ट आन्सर देत नाही. हे आपल्याला स्टेप बाय स्टेप गाईड करतं. ओके. स्टेप बाय स्टेप गाईड करतं म्हणजे काय? त्यांना म्हणतं की सर्वात आधी तुम्ही पहा, त्या ऑर्गॅनिझमला ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करून त्यांना कंपेअर करा. कंपेअर करून तुम्ही चूज करा आणि मूव्ह ऑन व्हा. समोर व्हा आणि तुम्हाला फायनल करेक्ट ऑर्गॅनिझमचं, स्पीसीजचं नाव असेल किंवा तो कुठल्या स्पीसीजचा आहे, सर्व काही गोष्टी त्याबद्दलच्या तुम्हाला माहिती होतील. म्हणजे तुम्ही कुठल्याही ऑर्गॅनिझमला करेक्ट आयडेंटिफाय करू शकणार. या करू शकणार. सो दॅट्स ऑल अबाउट द की. आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण शिकणार आहोत नेमकं फ्लोरा काय आहे, मॅन्युअल काय आहे, मोनोग्राफ काय असतं आणि कॅटलॉग काय असतं. याचं एकदम डिटेलमध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला डाऊट येतो माहिती